महारुद्र हनुमानाचा जन्म चैत्र शुक्ल पौर्णिमेला झाला असे महाराष्ट्रात मानले जाते. परंतु या उलट उत्तर भारतामध्ये हनुमानाचा जन्म हा नरक चतुर्दशी दिवशी झाला असे समजले जाते. कलियुगात तात्काळ प्रसन्न होणारे देवता म्हणजे हनुमंत महाप्रभू. हनुमान हे अनंत, अजर आणि अमर आहेत. त्यांना चिरंजीवी असण्याचे वरदान मिळाले आहे. वायुपुत्र हनुमान हे प्रभू रामचंद्राच्याही आधीपासून या पृथ्वीवर अवतरित झालेले आहेत व आणखी शेकडो कोटी वर्ष या पृथ्वीवर त्यांचे अस्तित्व राहणारच आहे. हनुमान महाप्रभूंची जन्मोत्सव जयंती महाराष्ट्रात चैत्र पौर्णिमेला साजरी केली जाते, तर उत्तर भारतामध्ये दिवाळीच्या आदल्या दिवशी नरक चतुर्दशी दिवशी केली जाते साजरी. हनुमान जयंती कधीही साजरी केली तरी हनुमान हे अजर अमर आहेत. हनुमंताकडून आपल्याला श्रेष्ठ मनोबल, आत्मबल व तपोबल मिळते. हनुमान हे नवविधा भक्तीचे प्रत्यक्ष उदाहरणच आहेत. हनुमानाचा आवडता वार हा शनिवार व मंगळवारही हनुमानाला आवडतो. या वारांवर काही ज्योतिषीय उपाय जर केले तर आपल्याला व्यावहारिक संसारिक जगामध्ये अडचणींवर मात करण्यासाठी त्याचा चांगला फायदा होतो. ज्योतिष व अध्यात्म यांची जर योग्य सांगड घातली तरच व्यक्तीला आपल्या व्यवहारात येणाऱ्या सर्व अडथळ्यांवर, दुःखांवर मात नक्कीच करता येईल याची खात्री देता येते. यासाठी काही उपाय सांगत आहे. ज्योतिषीय उपाय नंबर 1, हनुमान चालिसाचे पठण करणे. जेव्हा संसारात व्यक्ती अडथळे आणि भीतीने त्रस्त असेल तेव्हा या उपायाचा व्यक्तीला नक्की फायदा होतो. सिंदूर आणि चमेलीचे तेल एकत्र करून जेव्हा हनुमानाला अर्पित केलं जातं, याने व्यक्तीला जे काही शत्रू असतात ते शांत होतात आणि याचा परिणाम व्यक्तीला शुभच मिळतो. तसेच तिसरा उपाय काय तर ओम हनुमते नमः हा जो मंत्र आहे, 108 वेळा जर ह्या मंत्राचा जप व्यक्तीने केला तर व्यक्ती बलवान होते, बुद्धीमध्ये वाढ होते व भीतीचा नाश होतो. तसेच गूळ आणि चणे हनुमानाला जर प्रसाद दाखवला याने पितृदोष शांती होते आणि पुण्य मिळते. हनुमान बाहुकचे जर पठण केले व्यक्तीने तर असाध्य रोगांवर मात करण्यास व्यक्ती समर्थ होते. हनुमानाला गोड पानाचा विडा अर्पित केल्याने काय होते तर व्यक्तीची मनोकामना पूर्तता होते आणि वाणीमध्ये गोडवा येतो. तसेच अधूनमधून पंचयज्ञ सुद्धा करणे व्यक्तीस नेहमीच फायद्याचे ठरते. हनुमान मंदिराला नारळ अर्पण करणे याने व्यक्तीला संतान सुख प्राप्त होते आणि त्याचा संसार सुखाचा होऊन जातो. तसेच वेगवेगळ्या कारणांसाठी हनुमानाची कोणती प्रतिमा घरात स्थापन करावी हा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो. तर व्यक्तीमध्ये आत्मविश्वासाचा जर अभाव असेल तर त्याने डोंगर उचलणारे हनुमान ही प्रतिमा घरात लावावी. या प्रतिमेमुळे तुमचे धाडस आणि शक्ती वाढेल. मुख्य म्हणजे घरातील कर्ता पुरुष याने जर या प्रतिमेची उपासना भक्ती केली तर त्याला कुटुंबाच्या सर्व जबाबदाऱ्या अगदी सहजरित्या पार पाडण्याचे सामर्थ्य मिळते. व्यक्तीची प्रगती जर मंद होत असेल तर उडणारे हनुमानाची प्रतिमा ह्याची भक्ती केली, उपासना केली तर व्यक्तीला बल प्राप्त होऊन हनुमानाच्या वेगासारखी व्यक्तीची प्रगती नक्की होते. तसेच परदेश गमनासाठी येणारे अडथळे नष्ट होतात. तसेच नोकरीमध्ये पदोन्नती हवी असेल तर वृद्ध हनुमान यांची पांढऱ्या रंगातील प्रतिमा श्रेष्ठ ठरते. कुटुंबात एकोपा जर टिकवून ठेवायचा असेल आणि एकोपा राहावा असे जर वाटत असेल तर राम दरबाराचा जो फोटो असतो हनुमानाचा, त्यामध्ये हनुमान असतात, तर तो फोटो मुख्य हॉलमध्ये लावावा. म्हणजे व्यक्तीच्या कुटुंबामध्ये एकोपा राहतो. तसेच बसलेल्या हनुमानाचा फोटो दक्षिण दिशेला लावला तर त्यामुळे जीवनातील समस्या दूर होतात आणि कुटुंबातील सदस्यांपासून रोग लांब पळून जातात, दूर होतात.
इथे हनुमान जर उत्तर दिशेला बघत असतो, त्यामुळे धनप्राप्तीतील अडथळे दूर होतात. दक्षिण दिशेला लावल्यामुळे हनुमानाचं तोंड उत्तरेला जातं, त्यामुळे धनप्राप्तीसाठी जर काही अडथळे येत असतील तर ते सर्व अडथळे दूर होऊन जातात. ध्यानमग्न हनुमानाची प्रतिमा व्यक्तीस आध्यात्मिक प्रगतीसाठी सहाय्यभूत ठरते. तसेच घरात कधी बेडरूममध्ये हनुमानाचा फोटो लावू नये. घरात चुकीच्या दिशेला जर पाण्याचा स्रोत असेल, अशा ठिकाणी वास्तुदोष होतो, त्यामुळे कुटुंबात शत्रूंचा काय होतं, त्रास होतो आणि आजारपणं येतात, मतभेद दिसून येतात. हा वास्तुदोष दूर करण्यासाठी पंचमुखी हनुमानाचे चित्र प्रभावी ठरते. म्हणजे ज्या ठिकाणी पाण्याचा स्रोत आहे त्या ठिकाणी पाण्याच्या स्रोताकडे बघताना त्या फोटोचं तोंड असेल तर हा उपाय एकदम प्रभावी ठरेल.